नमस्कार, मी रेखा वल्लरी ब्लॉग अँड रेसिपीमध्ये तुमचे स्वागत। आजची रेसिपी खमंग थालीपीठ। त्यासाठी इथे बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, कोथिंबीर, मिरची, लसूण, आलं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। एक वाटी डाळीचे पीठ घेतले आहे, एक वाटी ज्वारीचे पीठ, एक वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी तांदळाचे पीठ नाही घातले तरी चालेल। त्यामध्ये चिमूटभर हिंग, एक चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, बारीक चिरलेला कांदा, मिरचीचं काढलेलं वाटण, त्यावर स्वच्छ धुवून चिरलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा हळद, थोडे थोडे पाणी घालत सैलसर पीठ मळून घेऊ। हे थालीपीठ चवीला खूप छान लागते। मळलेल्या पिठावर तेल घालून पुन्हा मळून घेऊ। सुती कापड घेऊन त्यावर पाणी टाकून कापड ओलं करायचं, म्हणजे थापलेलं थालीपीठ कापडाला चिकटत नाही। भिजवलेल्या पिठातून एक गोळा घेऊन तो या पद्धतीने थापून घेऊ। पाण्यामध्ये हात बुडून मध्ये मध्ये थापून घ्यायचे। त्यावर तीळ घालू, पुन्हा थालीपीठ थापून घेऊ। तवा तापायला ठेवलेला आहे। तापलेल्या तव्यावर थालीपीठ भाजून घेऊ। तव्याला तेल लावून घेऊ। ह्या पद्धतीने थालीपीठ तव्यावर टाकू। मध्यम गॅसवर थालीपीठ तेल लावून लालसर भाजून घेऊ। या पद्धतीने राहिलेले करून घेऊ। तयार आहे थालीपीठ। दही, चटणी किंवा लोण्याबरोबर गरम गरम खा। तुम्हीही करा। कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।